संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मला कालपासनं 2-3 दिवसापासून एका प्रश्नाच्या संदर्भामध्ये अनेक कॉल येत आहेत. ते म्हणजे जर एखादा उमेदवार हा मागास प्रवर्गामध्ये असेल आणि त्या उमेदवाराला जर ओपनची म्हणजे खुल्या प्रवर्गाची जागा जर आलेली असेल तर तो पात्र आहे का, हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न मला अनेकांचे आले की सर, पुणे महानगरपालिकामध्ये काही ठिकाणी अनएडेड त्यांना ते जागा दाखवत आहे. नाशिकमध्ये मनपामध्ये सुद्धा अनएडेड दाखवत आहे. नेमका हा काय प्रकार आहे? आम्ही या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकतो का? या पद्धतीने 2 प्रश्न, मला असं वाटतं की बाकीचे अनेक प्रश्न आहेत, वेगवेगळे विषय आहेत, तो तर आपण घेणारच, पण हे 2 प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचे होते. कारण यामध्ये आता प्रेफरन्स देण्याची अनेकांना प्रेफरन्स दिलेले आहेत. काहींना आता ते प्रेफरन्स द्यायचे का डिलीट करायचे यावरती चर्चा करते. म्हणजे दोन्ही प्रश्न हे महत्त्वाचे होते, त्यामुळे मी दोन्ही प्रश्नाचे उत्तरं या ठिकाणी देत आहे. पहिला प्रश्न असा आहे की जर एखादा उमेदवार हा मागास प्रवर्गामध्ये असेल आणि त्या उमेदवाराला जर खुल्या प्रवर्गाच्या जागा त्या ठिकाणी दाखवत असतील तर तो पात्र आहे का? तर लक्षात घ्या, जर तो उमेदवार 38च्या पुढे गेलेला असेल, म्हणजे 39 असेल, 40 असेल, त्याचं वय झालेलं असेल आणि त्या उमेदवाराला जर खुल्या प्रवर्गाच्या जागा दाखवत असतील तर तो उमेदवार त्या ठिकाणी पात्र आहे. मागच्या वेळेस जो विषय झालेला होता त्या ठिकाणी जे निर्णय त्या ठिकाणच्या तत्कालीन आयुक्तांनी लावले होते ते पूर्णपणे चुकीचे होते आणि त्याही वेळेस आपण सांगितलेलं होतं. त्यामुळं तो निर्णय मागच्या वेळेस घेतला गेलेला तो चुकीचा होता. परंतु आत्ताचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा आत्ता जो निर्णय आहे तो याच पद्धतीनं आहे. जर एखादा उमेदवार त्याच्या वयाचं लिमिट संपून, म्हणजे खुल्या प्रवर्गाचं, जर समजा ओबीसी आहे, मी उदाहरण देतो की मी ओबीसी आहे समजा आणि माझं वय आता 41 आहे, 41 आहे, तर मी ओपनचं मेरिट त्या ठिकाणी क्रॅक करत असेल, म्हणजे 150-150 मार्क प्लस असतील, तर मला खुल्या प्रवर्गाला जाता येईल का? तर हो, त्याला जाता येईल. तो खुल्या प्रवर्गाचं मेरिट त्या ठिकाणी जाऊ शकतो, तो प्रेफरन्स देऊ शकतो, जरी तो 38+ असेल तरी. लक्षात घ्या की तुमचं एज केव्हा कन्सिडर केलं जाते माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी परीक्षेचा ज्यावेळेस क्रायटेरिया लावलेला आहे तो लावलेला आहे की जर मागास प्रवर्ग असेल तर त्या ठिकाणी 43 दिलेलं आहे आणि खुला प्रवर्ग असेल तर 38 दिलेलं आहे. तर हे जे काही वयाची मर्यादा दिलेली आहे ती परीक्षेसाठी दिलेली आहे, मेरिटसाठी वयाची मर्यादा नाही आहे. त्यामुळं तुम्हाला जर असा संशय असेल की मी कास्टमध्ये आहे पण मला ओपनचं मेरिट, ओपनच्या जागा आहेत, तर तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला कुठलीही अडचण नाही. दुसरा गोष्ट अशी आहे की अनेक जणांना त्या ठिकाणी म्हणजे तो मेरिट हे केलेलं आहे, 43 वयापेक्षा कमी होतं त्यावेळेस, 42 किंवा 43च्या आसपास होतं ते. परीक्षा त्या याच्यामध्ये परीक्षेच्या त्या कालावधीमध्ये बसत होते, म्हणजे वयात बसत होते. तरी आता 44 आहे, 45, 46 असं वय झालेलं आहे. मग आम्हाला त्या ठिकाणी संस्थेत म्हणजे याचे येऊ शकतात का, जागा येऊ शकतात का, प्रेफरन्स येऊ शकतात का? तर हो, येऊ शकतात. जरी तुमचं वयोमर्यादा ओलांडली असली तरी. कुठल्या सिनेरिओमध्ये येऊ शकतात? तर महानगरपालिकेला येतील का? नाही. जिल्हा परिषदला येतील का? नाही. तर कुठल्या प्रेफरन्स कुठले येतील? तर संस्थेचे येतील. कारण संस्थेच्या नियमावलीमध्ये त्यांचा जो संस्थेचा अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये वयाचा क्रायटेरिया नाही आहे. तुमचं वय जर 55 जरी असेल तरी तुम्हाला संस्थेचा मेरिट किंवा संस्थेची जागा त्या ठिकाणी दाखवल्या जाऊ शकते आणि ती त्या ठिकाणी दाखवली गेली पाहिजे. असं जर कोणाला आलेलं नसेल तर एकदा चेक करून घ्या, ती 100% येणार. फक्त कुठले येणार नाहीत तर महानगरपालिका, नगर परिषद, ट्रायबल असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या संस्था किंवा ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत या तुम्हाला येणार नाहीत. पण खाजगी संस्थेमध्ये तुम्ही
जाऊ शकता, तुम्हाला कुठलीही अडचण नाही किंवा ते वयोमर्यादा जरी ओलांडली असली तरी तुम्हाला ते त्या ठिकाणी तुम्ही ते पात्र आहात. म्हणजे आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार कुठे पात्र आहे तर त्या जागेवरती जर तो समांतर आरक्षण असेल किंवा त्या प्रवर्गाच्या जनरलमध्ये, म्हणजे मी ओबीसी आहे तर मी ओबीसीच्या जनरलमध्ये पात्र आहे आणि मी खुल्याच्या सुद्धा जनरलमध्ये पात्र आहे, म्हणजे खुल्याचा जो प्रवर्ग आहे त्यामध्ये सुद्धा मी पात्र आहे. एवढं सरळ क्लिअर आहे. नाही कळालं तर कमेंटमध्ये परत एकदा तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला सांगेल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर तुम्हाला महानगरपालिका नाशिक असेल, मुंबई असेल किंवा इतर ठिकाणची अनएडेडची जागा दाखवत असेल तर लक्षात घ्या की अनएडेड काय विषय आहे. तो अनएडेड आहे की महाराष्ट्र म्हणजे अनएडेड बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं त्याला मान्यता आहे का किंवा त्याला अनुदान आहे का तर नाही. म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून त्याला अनुदान प्राप्त नाही, त्याला अनुदान मिळत नाही. तर अनएडेड बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट बट एडेड बाय मनपा, ती संस्था ही मनपाकडनं एडेड झालेली असते पण महाराष्ट्र शासनाकडनं ती अनएडेड असते. मग त्या प्रेफरन्स ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणची जी मनपाची जागा आहे ती अनएडेड जरी दाखवत असली तरी ती मनपाकडनं एडेड असते. त्या मनपाकडनं त्याला जे अनुदान आहे त्या अनुदान मिळतं आणि ते अनुदान काय मिळतं तर त्याला पूर्ण पगार त्या ठिकाणी मिळते. त्याला शिक्षण सेवक ही जी योजना आहे ती लागू राहत नाही, त्याला पूर्ण पगार मिळते. पहिल्या दिवसापासून त्याला पूर्ण पगार सुरू होते. म्हणजे जे स्केल त्या ठिकाणी दिलं आहे, जर तो माध्यमिकला असेल तर माध्यमिकचं स्केल मिळणार, प्राथमिक असेल तर प्राथमिकचं स्केल मिळणार आणि पहिल्या दिवसापासून त्याची पगार ही पूर्ण पगार मिळते. त्याला अर्धी पगार मिळत नाही, त्याला शिक्षण सेवकाची पगार मिळत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं पूर्ण पगार जे आहे ना घ्यायची असेल तर अनएडेडला 100% द्या. फक्त एवढं आहे की महानगरपालिकेची बदली प्रक्रिया असेल किंवा मग जे बाकीच्या गोष्टी असतात त्या ठिकाणी जिल्हा परिषदला जे मिळतात ते महानगरपालिकेचे वेगळे असतात. पण एक लक्षात घ्या की महानगरपालिकेला TA जे असतो तो जास्त मिळतो. काही ठिकाणी मनपाच्या महानगरपालिका अशा आहेत की ज्या अनएडेड संस्था आहेत, म्हणजे अनएडेड ज्या हे चालवतात त्या ठिकाणी पूर्ण पगार तर मिळतच पण मनपाच्या कर्मचाऱ्यांना एक बोनससुद्धा मिळतो, म्हणजे एक पगार बोनस असतो दिवाळीला, हे सुद्धा फायदा आहे. आणि त्यांचा TADS सुद्धा जास्त असतो जिल्हा परिषदपेक्षा, हा सुद्धा त्या ठिकाणचा फायदा आहे. त्यामुळं अनएडेड आहे म्हणून प्रेफरन्स देणार नाही हे चुकीचं आहे. प्रेफरन्स द्या, पगार फुल मिळतो, हा मोठा फायदा आहे. आणि ते एडेड असते फक्त महानगरपालिकेचा पूर्णपणे कर्मचारी तुम्ही त्या ठिकाणी असतात, कारण महानगरपालिकेला 50% हे महानगरपालिकेचं अनुदान आणि 50% हे राज्य सरकार म्हणजे शिक्षण विभाग त्या ठिकाणी देत असतो, म्हणून ती एडेड दाखवतात. पण 100% या ठिकाणी मनपा करत असल्यामुळे ती अनएडेड दाखवतात. हे त्यामधला फरक आहे. पहिलं तुम्हाला सांगितलं प्रवर्गाच्या संदर्भात, आरक्षित प्रवर्गाच्या आणि हा अनएडेडचा विषय. दोन्ही विषय तुम्हाला समजले असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी समजलं असेल तर तुम्ही धन्यवाद लिहू शकता किंवा अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकू शकता. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढं रोज तुम्हाला शिक्षक भरतीचे नवनवीन आणि महत्त्वाचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.